नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। मित्रांनो, तुमचं जे प्रेम रायझिंग स्टार परभणी या कुक्कुटपालनासाठी समर्पित असलेल्या यूट्यूब चॅनलबद्दल आहे व तुम्ही जे प्रेम शेती मित्र या यूट्यूब चॅनलबद्दल करतात व ते प्रोत्साहन देतात त्या सर्वांबद्दल तुमचं मनापासून एकदा आभार। मित्रांनो, अशाच प्रकारचं प्रेम प्रोत्साहन आपल्या दोन्ही यूट्यूब चॅनलवर राहू द्या। मित्रांनो, तुम्ही थंबनेलनुसार आजचा मुद्दा समजून घेतला असेल की आज आपल्याला काय पाहायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर एक सर्वात महत्त्वाची समस्या शेतकरी मित्र म्हटलं की आली की आपल्याकडे नसते ती पाण्याची उपलब्धता, आपलं शेत नसते सुपीक। मग अशा वेळेस आपण विचार करतो की कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न हे जास्त मिळावं, जास्तीत जास्त कशाने आपण नफ्याने जाता येईल। मग अशा वेळेस आपल्याला मनात एकच विचार येतो की कोणत्या प्रकारची पीक पद्धती आपण अवलंबली पाहिजे व कोणतं पीक जे आहे की आज एवढ्या आर्थिक अडचणीमध्ये, एवढ्या आर्थिक समस्येमध्ये तुम्हाला या कर्ज बाजारातून काढू शकते। माझे बरेचसे मित्र असे असतील की ज्यांच्याकडे शेती ही कमी असेल, पाण्याची उपलब्धता ही कमी असेल व त्यांच्याकडे शेतीकडे जो वेळ देण्यासाठी असतो तो वेळ नसेल, तर अशा माझ्या शेतकऱ्यांना कमीत कमी मेहनतीमध्ये, कमीत कमी पाण्यामध्ये, कमीत कमी वेळामध्ये व कमीत कमी कष्टामध्ये येणारे पीक म्हणजे पेरू। मित्रांनो, तुम्ही विचार करू शकत नाही इतक्या पद्धतीचे आज पेरूचे उपयोग आहेत। मित्रांनो, आज पेरूपासून आवश्यक असलेले प्रत्येक गोष्टी बनतात। मित्रांनो, पेरूचे चॉकलेट आहे, पेरूचा फ्लेवर हा प्रत्येक ठिकाणी वापरला जातो। मग अशा पेरूची मागणी मार्केटमध्ये आता 12ही महिने खूप जास्त प्रमाणात असते, परंतु सीझन म्हटलं की पेरूला खूप डिमांड येते। मग अशा पेरूची शेती करायला काय हरकत आहे, तर आपल्याला बघायचं मित्रांनो कशा पद्धतीने 1 एकर शेती, ती शेती तुमची फार सुपीकही नसली तरी चालेल, तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता जास्त नसली तरी देखील चालेल। अशा 1 एकर क्षेत्रामधून तुम्ही कशा पद्धतीने सहजतेने जवळपास 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवू शकतात। हे उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील, कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल, ह्या सर्व गोष्टीचं विश्लेषण आजच्या व्हिडिओत आहे। त्यामुळे जर तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं असेल, कर्जातून मुक्त व्हायचं असेल व कमी तुम्हाला वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर पेरू लागवड करायला हवी। पेरूसाठी जमीन कशी तयार करायची, पेरूसाठी कोणती व्हरायटी निवडायची, पाण्याची उपलब्धता किती असायला हवी व पेरूमध्ये अंतर किती ठेवायची व शेवटी उत्पन्न किती होतं, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओत पाहूयात। तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टीचं विश्लेषण हे खूप सूक्ष्म आणि बारकाईचं मिळून जाईल व त्यामुळे तुम्हाला पेरू शेती जी खूप नफ्यात चालली तिचा उपयोग घेता येईल। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक महत्त्वाची तुम्हाला विनंती व ती मनापासून व कळकळीची, तुम्ही जर शेती मित्र नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला जी घंटी येते त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेला प्रत्येक व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला लगेच मिळेल व त्यामधून तुम्हाला काय होईल की जास्तीत जास्त तुमच्या ज्ञानात भर पडेल व ह्या ज्ञानात भर पडल्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमची शेती जास्तीत जास्त नफ्यात नेता येईल व त्यानंतरही तुमच्या काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता। तर बघा मित्रांनो, ॲक्च्युली तो मुद्दा समजून घेऊयात आणि बघूयात की कशा पद्धतीने तुम्ही पेरू या पिकापासून 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवू शकतात। यासाठी आता मुद्देवाईज आपण विचार करूयात। सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा मित्रांनो, जमिनीची निवड। जमिनीची निवड करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो की आपल्याला पेरूची लागवड ज्या जमिनीत करायची आहे ती जमीन असायला कशी हवी। बघा मित्रांनो, जमिनीची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की पेरू या पिकासाठी खूप सुपीक जमीन असायला हवी, अशा कोणत्याही प्रकारची अट कधीही नाही। पेरू हे स्वतःला सुपीक नसलेल्या जमिनीमध्ये सुद्धा ॲडजस्ट करू शकते। म्हणजे तुमची जमीन मुरमाड असेल, माळरानाची असेल, डोंगराळ असेल अथवा तुमची जमीन ही त्या प्रमाणात तुम्हाला इतर पिकांमध्ये उत्पन्न देत नसेल तरी हरकत नाही मित्रांनो, तुमच्या कोणत्याही जमिनीवर पेरू लागवड तुम्ही करू शकतात। आता ही तर समस्या तुमच्या मनातून गेली की पेरूसाठी कोणत्या जमिनीची निवड करावी। तुम्ही पेरूसाठी जवळपास कोणत्याही प्रकारच्या जमिनीची निवड करू शकतात, फक्त एकच अट आहे मित्रांनो की त्या जमिनीतून पाण्याचा निचरा उत्तम व्हावा। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पेरू लागवड करत असताना हवामान। तर मित्रांनो, हवामान कसं असायला हवं। पेरू हे पीक जवळपास कोणत्याही हवामानात स्वतःला टिकवून ठेवू शकते, परंतु हवामान हे खूप थंडही असायला नको आणि खूप गरमही असायला नको। तसं बघायला गेलं तर उष्ण व दमट असलेलं हवामान पेरूसाठी अत्यंत उपयुक्त असते। म्हणजे पेरू स्वतःला उष्ण व दमट हवामानामध्ये स्वतःला आरामशीर टिकवून ठेवू शकते व याच्यामध्ये पेरूपासून मिळणाऱ्या उत्पन्नात खूप
फायदा होतो व खूप जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला जर तापमान उष्ण व दमट असेल तर मिळून जाते। आता आपण जमीन निवडली मित्रांनो, परंतु त्या जमिनीमध्ये पेरू लागवड करत असताना पेरू लागवडीपूर्वी आपल्याला कोणती मशागत करून घ्यायची आहे ते पाहणं गरजेचं आहे। पेरू लागवड करायची म्हटलं मित्रांनो, तर सर्वात प्रथम आपल्याला काय करून घ्यावे लागेल की त्या क्षेत्रामध्ये प्रथम नांगरणी करावी लागेल व रोटावेटर चालवून घ्यावं लागेल, ज्यामुळे काय होईल की संपूर्ण शेती एक समतल बनेल व त्याच्यामध्ये जमीन खालीवरी गेल्या कारणानं काय होईल की त्याच्यामध्ये असलेले कीटक व जे काही तण असेल ते सर्व खालच्या साईडला जाईल व ज्यावेळेस आपली पेरूची रोपांची लागवड होईल कसल्याही प्रकारच्या तणाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवणार नाही। आता त्या ठिकाणी तुम्ही खत व्यवस्थापन जे सेंद्रिय पद्धतीने किंवा आपल्याला खत व्यवस्थापन पेरू लागवड करण्या अगोदर काय करायचं, तर खत व्यवस्थापनाचा ज्यावेळेस आपल्यासमोर मुद्दा येतो मित्रांनो, पेरू अशा पद्धतीचं पीक आहे मित्रांनो की ज्याला जास्तही खत नसेल तरीही चालून जाते। पेरूला स्वतः जी एक शक्ती निसर्गाने दिली की पेरू जमिनीत असलेल्या सर्व उपयुक्त खतांचं स्वतः शोषण करतो व त्याच्या माध्यमातून स्वतःच्या झाडाची रोपाची वाढ सहजतेने करून घेतो, त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते। तरी देखील जर खताचा विचार करायचा झालाच मित्रांनो, तर पेरूमध्ये तुम्ही खत व्यवस्थापन करत असताना सर्वात महत्त्वाचं खत म्हटलं तर शेणखत। शेणखताचा उपयोग तुम्ही प्रति एकर जवळपास 8 ते 10 ट्रॅक्टरच्या ज्या ट्रॉल्या असतात त्याचा सुद्धा वापर करू शकतात। पेरूसाठी खत ज्यावेळेस आपण शेणखताचा विचार करतो त्यावेळेस तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो, तुम्ही शेणखत ज्यावेळेस जास्त टाकतात त्यावेळेस पाणीही जास्त असायला हवं, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल। कारण शेणखत टाकल्यानंतर आपल्याला पाणी जर जास्त प्रमाणात उपलब्ध झालं तेही पावसाळ्यात, तर त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पेरूच्या वाढीसाठी मदत होते। परंतु रासायनिक खताचा विचार करत असताना तुम्हाला तुमच्यासमोर प्रश्न येईल की रासायनिक खताचा कोणता डोस आपण पेरूसाठी पेरू रोपाची लागवड करण्यापूर्वी जमिनीतून द्यावा, तर मित्रांनो त्यावेळेस भेसळ डोस ह्या सर्वात महत्त्वाचा उपाय त्यावर ठरू शकतो। यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पलाश म्हणजेच पोटॅश यांचा त्या ठिकाणी तुम्ही पुरवठा करू शकता व याच्या माध्यमातून तुमच्या जमिनीमध्ये टोटल घटक तिथं येऊ शकतात। त्यामुळे आपल्या रोपाची ज्यावेळेस लागवड होईल तर रोपाची लागवड झाल्यानंतर वाढही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। आता ही झाली आपली जी मशागत आपल्याला जमिनीमध्ये अगोदर करायची होती त्याबद्दलची सर्व माहिती। आता तो महत्त्वाचा मुद्दा येतो मित्रांनो की सर्वांसमोर एक समस्या येते की पेरूचं कोणतं वाण किंवा कोणती व्हरायटी आपण निवडायला हवी की ज्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न जास्त मिळू शकते। महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्रातील जवळपास जे 5 विभाग आहेत मित्रांनो, ते 5 विभाग जवळपास उष्ण व दमट पट्ट्यात पडतात। यामुळे आपल्या ठिकाणी असलेल्या बऱ्याच जे मित्र आहेत त्यांच्या जमिनी बऱ्याच जणांच्या सुपीक आहेत, बऱ्याच जणांच्या काही जांभी मृदेच्या आहेत, बऱ्याच जणांच्या रेगूर मृदेच्या आहेत, तर काही जणांच्या ज्या जमिनी आहेत त्या थोड्या मुरमाड टाईप आहेत। मग अशा ठिकाणी आपल्याला विचार पडतो की कोणत्या क्षेत्रात कोणती व्हरायटी चांगली आहे। तरी देखील महाराष्ट्राचा एकंदर विचार करत असताना 5 विभाग, 36 जिल्हे सर्व गोष्टीचा ज्यावेळेस अंतर्भाव करू मित्रांनो त्यावेळेस आपण काही व्हरायट्या त्या ठिकाणी पाहू शकतो। व्हरायट्यांचा विचार करत असताना L49 म्हणजे लखनौ 49, त्यानंतर सरदार व्हरायटी व तैवान या 3 प्रकारच्या व्हरायट्या प्रामुख्याने पेरू लागवड करत असताना विचारात घ्यायला हवे, कारण महाराष्ट्राच्या वातावरणात या व्हरायट्या खूप चांगल्या पद्धतीने टिकतात व यांच्यापासून मिळणारं उत्पादन हे महाराष्ट्राच्या हवामानात सहजतेने ॲडजस्ट होत असल्या कारणानं जास्तही मिळते व तुम्हाला मिळणारा जो उत्पन्नामध्ये माल निघतो तो मालही खूप दर्जेदार निघतो। आता व्हरायटीचा विचार आपण केला मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की पेरू लागवड करत असताना 2 पेरूच्या रोपांमधील अंतर म्हणजे पेरू लागवड करत असताना 2 रोपांमधील अंतर किती ठेवायचं। रोपांचा विचार करत असताना मित्रांनो सघन पद्धतीने ज्यावेळेस आपण सघन पद्धतीने लागवड करू त्यावेळेस जी लांबी आणि रुंदी आपण ठेवणार आहोत ती लांबी रुंदी आपल्याला सेम ठेवायची, ज्याच्यामुळं पेरूमध्ये होणारी वाढ एकसारखी होईल व ती एकसारखी वाढ यामुळे आपल्याला काय होईल की पेरूची तोडणीही सोपी जाईल। कारण आपण वरी सुचवलेल्या ज्या व्हरायट्या पेरूच्या आहेत त्यांची उंची किंवा त्यांची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणावर होत नसल्या कारणानं 8 बाय 8 म्हणजे लांबी 8 फूट आणि रुंदी 8 फूट अशी ठेवली तरी देखील त्यामधून पेरूचं उत्पादन व्हायला काही अडचण पडत नाही व या 8 बाय 8च्या जागेमध्ये एका झाडाचं दुसऱ्या झाडासोबत कसल्याही प्रकारची स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन होत नसल्या कारणानं हे अंतर सर्वात उत्तम किंवा सर्वश्रेष्ठ मानल्या जाते। याच्यामधून मिळणारं उत्पन्नही सर्वात जास्त असते। आता आपण अंतर निवडलं, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर येते किंवा ती एक समस्या मानली जाते की पेरूची लागवड कोणत्या महिन्यात करावी। बऱ्याच मित्रांचा प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये येतो, फोनवर येतो की सर पेरू लागवड करत असताना कोणता महिना आदर्श आहे। पेरू लागवड करत असताना बघा मित्रांनो, आपण संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यावेळेस विचार करू, महाराष्ट्राचा विचार करत असताना कोकणामध्ये 7 जूनला पाऊस पोहोचतो।
व त्यानंतर आपण जर सर्वात शेवटचं टोक म्हणजे पूर्व विदर्भ बघितला मित्रांनो, तर त्या ठिकाणी पाऊस हा पोहोचण्यासाठी जवळपास 20 ते 25 जूनच्या मधील कालावधी लागतो. म्हणजे एकच तारीख सगळीकडे सांगायची झाली मित्रांनो, तर जून महिन्यामध्ये कोणत्याही माझ्या मित्राने पेरूच्या रोपांची लागवड करू नये. कारण त्यावेळेस जमिनीमध्ये जो उकाडा असतो मित्रांनो, जमिनीतील उष्णता व हवामानातील उष्णता या दोन्हीमुळे आपल्या रोपांची लागवड योग्य होऊ शकत नाही. पर्यायानं आपण जेवढे रोपं त्या क्षेत्रात लावणार त्या रोपांची तूट होऊ शकते व परत रोपं लावायचे म्हटलं की खर्च वाढतो व अनियमितपणे प्रत्येक रोपांची वाढ होते व आपल्याला मिळणारं उत्पन्न त्या प्रमाणात मिळू शकत नाही. म्हणून महिन्याचा विचार करत असताना 2 महिने सर्वात महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तुम्हाला वेळ असेल, तुमच्याकडे सर्व गोष्टीची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये पावसाचा अंदाज घेऊन रोपांची लागवड करू शकतात. या 2 महिन्यात ज्या रोपांची लागवड केली त्या रोपांची लागवड अत्यंत जबरदस्त होते व जवळपास 95 ते 96% तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो. जी तूट थोड्याफार प्रमाणात 20-30 झाडांची होणार आहे मित्रांनो, ती लगेच तुम्ही जुलैमध्ये लावली तर तुम्ही येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये ती रोपांची लागवड परत करून घ्या. म्हणजे तुमची जी बॅच आहे टोटल बॅच उत्कृष्टपणे तयार होईल व टोटल बॅच एकसारखी दिसेल. आता या ठिकाणी काय झालं मुद्दा मित्रांनो, की जमिनीचं अंतर बघितलं या ठिकाणी. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे की मग 8x8ची आपण लागवड करत असताना एकूण किती रोपांची आपल्याला या ठिकाणी गरज पडेल. तर मित्रांनो 8 फूट लांबी व 8 फूट रुंदीचा विचार केला तर एकंदर जवळपास बघा एका एकर क्षेत्राचा विचार केला तर 625 पेरूच्या रोपांची आपल्याला आवश्यकता पडणार आहे. परंतु आपल्याला काय करायचं, 625 रोपाबरोबर 25 इतर रोपं आणायची. ती 25 रोपं एका ठिकाणी पॉलिथिनमध्ये ठेवून द्यायची आहेत. याचं कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस 625 रोपांचा विचार करू त्यावेळेस काय होत असते, एखाद्या वेळेस आपण नर्सरीमधून रोप आणत असताना रोपवाटिकेतील रोपांमध्ये एखाद्या वेळेस काय होते की 625 पैकी आणत असताना 5-10 रोपं हे खराबसुद्धा असू शकतात. मग ऐनवेळी आपले एकसारखे रोपं मिळायला अडचण जाते. त्यावेळेस तुम्ही काय करायचे, जवळपास 25 ते 30 रोपं एक्स्ट्रा आणायचे. म्हणजे याच्यामध्ये काही प्रमाणात जर तूट झाली, ती तूट व कसल्याही प्रकारची समस्या आली तर ह्या 30 रोपांची तुम्ही लागवड करू शकतात. आणि जर तुमची बाग 625ला 25 व्यवस्थितपणे लागवड झाली तर ह्या 25 रोपांना तुम्ही पुन्हा विकूनसुद्धा टाकू शकतात. परंतु 25 एक्स्ट्रा आणण्याचं एवढंच कारण की ऐनवेळी आपल्याला जातीवंत असलेले 25 ते 30 जे पेरूचे रोपे ती मिळायची नाहीत, म्हणून तुम्हाला 25 ते 30 रोपे एक्स्ट्रा आणून घ्यायचे. आता रोपांची लागवड वगैरे झाली मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोपांची लागवड झाल्यानंतर येते मित्रांनो 75व्या दिवशी तुम्हाला काय करायचे की त्या पेरूच्या रोपाचा शेंडा खोडायचा आहे. शेंडा खोडण्याचं महत्त्वाचं कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही शेंडा खोडता त्यावेळेस काय होते, जी पेरूच्या रोपाची लागवड झालेली असते त्या रोपांमध्ये शेंडा खोडल्यामुळे काय होत असते की त्याची फांदी ही विस्तारते व त्याला 4-5 फुटवे फुटतात व झाड डेरेदार बनते. याचा परिणाम 2-3 वर्षांतर ज्यावेळेस तुमच्या पेरू लागायला सुरुवात होत असते त्यावेळेस त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येतो. आणि हे पेरू लागत असताना त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला 20 ते 25 किलो उत्पन्न मिळायला पाहिजे होतं तिथं उत्पन्न 40 ते 50 किलोपर्यंत जाते. हा फक्त परिणाम शेंडेखुडीचा असतो. त्यामुळे तुम्हाला 75व्या दिवसाला शेंडेखूड करावीच लागते. त्याबरोबरच आता शेंडेखूड कशी करायची, पेरूची छाटणी कशी घ्यायची याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड करतच राहू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत नसेल केलं तर सबस्क्राईब करून तुम्ही घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करू शकता. आता हे झालं मित्रांनो की आपला पेरूची लागवड आता टोटली झालेली आहे. आता यानंतर खत व्यवस्थापन कसं करायचं, तर कसं राहते मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये पेरूच्या झाडाची ज्यावेळेस वाढ कंप्लीट होते तोपर्यंत तुम्हाला नायट्रोजनवर भर द्यायचा आहे. ज्यावेळेस त्याचं फुलोरा लागतो म्हणजे फुलं किंवा कळ्या येतात त्यावेळेस तुम्हाला फॉस्फरसवर भर द्यायचा आहे. व शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जे महत्त्वाचं म्हणजे पोटॅश, ज्यावेळेस फळधारणा होते व फळाची साईज वाढायला सुरू होते त्यावेळेस पोटॅश या खताचा वापर करायचा आहे. परंतु एकच विनंती मित्रांनो की आपल्याकडे पाण्याची उपलब्धता जर कमी असेल तर तुम्हाला पहिले 18 महिने पाणी द्यायचं आहे. कारण त्यावेळेस ते पेरू जे रोप स्थितीत असते ते झाड स्थितीत जात असताना त्याची क्षमता एवढी नसते की जमिनीतील मुळांच्या सहाय्याने पाणी शोषू शकेल. मग अशा वेळेस काय होत असते, त्याला जी पाण्याची आवश्यकता असते ती पाण्याची आवश्यकता थोड्याफार प्रमाणात आपल्याला काय करायचं, आपली बोरवेल्स किंवा विहिरीच्या माध्यमातून पूर्ण करायची. त्यासाठी ड्रिप इरिगेशन तुम्ही अंथरून घ्यायचे व याच्यामधून तुम्ही आठवड्याकाठी जरी 1 ते 1.5 तास जरी मोटर चालू ठेवली तरी देखील चालून जाते. व ऋतुमानानुसार कमी जास्त पडत, कारण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्याची गरज पडत नाही, उन्हाळ्यात थोडंफार पाणी द्यावं लागेल. आणि ज्यावेळेस 18 महिन्यानंतर पीक धारणा होते त्यानंतर 2-3 वर्ष ज्यावेळेस कंप्लीट होतात त्यानंतर उन्हाळ्यात कसल्याही प्रकारे पेरूला पाणी देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पाणी उपलब्ध नसते त्यावेळेस आपल्याला पेरूला पाणी देण्याची आवश्यकता नाही. व अशी भीती बाळगूही नका की आपल्या पेरू म्हणजे जे आहे ते ऱ्हास होऊ शकतात किंवा त्यांची तूट येऊ शकते किंवा पेरूला उन्हाळ्यात पाणी दिलं नाही तर आपली बाग
ही लॉसमध्ये जाऊ शकते। असं काही होत नाही मित्रांनो, पेरू अशा प्रकारचं पीक उन्हाळ्यात पाणी जरी नाही दिलं तरी चालून जाते। आता उत्पन्न कधी चालू होते, किती मिळते व ॲक्च्युली उत्पन्नाचा काय आकडा असतो ते पाहूयात। बरेच माझे मित्र उत्पन्नासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत आहेत, तो मुद्दा आला आहे मित्रांनो। उत्पन्न व खर्च व सरते शेवटी किती नफा उरतो ते बघा मित्रांनो। उत्पन्नाचा विचार करत असताना याची विभागणी आपल्याला 3 विभागात करावं लागेल। उत्पन्न हे पहिल्या वर्षी आपल्याला मिळत नसते, उत्पन्नाची सुरुवात आपल्याला दुसऱ्या वर्षीपासून व्हायला सुरू होते। म्हणजे दुसऱ्या वर्षी, यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये जर तुमची लागवड असेल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला दिवाळीच्या आसपास ज्यावेळेस फळधारणा होते तेव्हापासून उत्पन्न मिळायला सुरू होते। मग उत्पन्नाचा विचार करत असताना बघा मित्रांनो, ज्यावेळेस उत्पन्न हे दुसऱ्या वर्षी पहिल्यांदाच येत असते त्यावेळेस त्याच्यापासून पेरूच्या झाडाची जी रोपाची वाढ असते ती कमी असते व मिळणारं उत्पन्नही कमी असते। मग याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न किती असते ते बघा। जर एकंदर आपण एका एकरामध्ये दुसऱ्या वर्षीचा उत्पन्नाचा अंदाज बघितला तर एका एकरात बसलेली झाडे मित्रांनो 625 असतात आणि ॲव्हरेज आउट काढलं मित्रांनो तर जवळपास आपल्या एका पेरूच्या बागेमधून एका एकरात दुसऱ्या वर्षी प्रति झाड बघायला गेलं तर 20 किलो हा माल निघायला हरकत नसतो। कारण त्या झाडाची वाढ तेवढी झालेली असते आणि पेरू हा स्वतः जड भरत असल्या कारणाने तुमचं जे पेरूपासून मिळणारं उत्पन्न आहे ते लगेचच तुम्हाला प्रति झाड 20 किलो सहजतेने मिळून जाते, कारण पेरूचं वजन भरते। आता 20 किलोचा आकार जर प्रति झाड पकडला मित्रांनो तर आपल्याला जवळपास आपण बघायला गेलं तर आपल्या झाडांची संख्या 625 गुणिले 20 असा आपण एक सरासरी आकडा पकडला। कारण कोणत्या झाडाला 17-18 किलो माल निघेल, कोणत्याला 22-23 किलोही निघेल, तर याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात मालाचा अंदाज हा ॲव्हरेज आउट 20 किलोपर्यंत होतो। टोटली अंदाज पकडला तर मित्रांनो 12,500 किलो आपल्याला माल हा दुसऱ्या वर्षी निघतो। जर 20 रुपये प्रति किलो बाजारभाव पकडला, कारण तुम्ही स्वतः जर विक्री केली तर याच्यापासून जास्तही बाजारभाव मिळेल, परंतु डायरेक्ट व्यापाऱ्याला विकले तर 20 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो। परंतु बाजारभाव यापेक्षा जास्त मिळाला तर थोडा नफ्यात वाढ होईल मित्रांनो, आणि कमी मिळाला तर थोडा नफा कमी होऊ शकतो। ते त्या ठिकाणी त्या दिवशी असलेला बाजारभाव थोड्याफार प्रमाणात अवलंबून आहे। 20 रुपये प्रति किलो बाजारभाव जर पकडला मित्रांनो तर 12,500 जे आपल्याला उत्पन्न झालेलं आहे 12,500 किलो, तर त्याच्यामधून आपल्याला उत्पन्नाचा विचार केला तर मित्रांनो 2,50,000 रुपयाचं उत्पन्न हे आपल्याला दुसऱ्या वर्षी पेरूच्या माध्यमातून व्हायला हरकत नाही। म्हणजे आपल्याला दुसऱ्या वर्षी पेरूच्या बागेतून 2,50,000 रुपयाचं उत्पन्न मिळते। परंतु ॲक्च्युली तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओमध्ये 5 लाख रुपयाचं सांगण्यात आलं, तर हे 2,50,000 हे आम्हाला समजलं नाही। समजण्यासाठी थोडा वेळ वाट पहा। तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही उत्पन्नाचा विचार करता मित्रांनो, पेरूच्या जे झाड आहे त्याची वाढ आणखीन होते, कारण पेरूच्या झाडाची वाढ जवळपास 5 वर्ष सर्वात जास्त होत असते। तिसऱ्या वर्षीचा विचार करत असताना मित्रांनो, पेरूच्या झाडापासून जर आपण विचार केला तर प्रति झाड आपल्याला जवळपास बघायला गेलं तर उत्पन्नाचा विचार करत असताना कोणत्या झाडापासून 30 ते 32 किलो तर कोणत्या झाडापासून 37-38 किलोपर्यंत उत्पन्न मिळते। म्हणजे जवळपास 35 किलोपर्यंत उत्पन्न मिळायला काही हरकत नाही। प्रति झाड 35 किलो म्हटलं तर 625 झाडापासून जवळपास 21,875 किलोपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळते। आणि यालाच जर बाजारभाव 20 रुपये प्रति किलो पकडला तर याच्यापासून जवळपास आपल्याला मिळणारं टोटल उत्पन्न 4,37,500 रुपयापर्यंत मिळते। आता आणखीन आपला 5 लाख रुपयाचा आकडा आलेला नाही, तर ते बघण्यासाठी मित्रांनो थोडं थांबा। चौथं वर्ष इथं सर्वात महत्त्वाचं टर्निंग पॉईंट आहे मित्रांनो, कारण चौथ्या वर्षीपासून जे उत्पन्न पेरूमधून मिळते ते कन्सिस्टंट कंटिन्युअस मिळत राहते। चौथ्या वर्षाचा विचार करत असताना मित्रांनो आपल्याला प्रत्येक पेरूच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न हे जवळपास 50 किलोच्या आसपास जाते। कोणतं झाड 47, 48, 45 किलोपर्यंत माल देते, तर कोणतं झाड 52 ते 55 किलोपर्यंत सुद्धा माल देते। कारण या काळापर्यंत पेरूची वाढ, पेरूची उंची, पेरूचं डेरेदारपणा सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित झालेल्या असतात आणि पेरूची ग्रोथ चांगली झालेली असते व पेरूची जी मुळं असतात सहजतेने जमिनीत असलेले प्रत्येक न्यूट्रिन्स पोषक द्रव्य सहज मिळवतात। त्यामुळे त्याच्यापासून आरामशीर पद्धतीने 50 किलोचं उत्पन्न प्रति झाड मिळायला हरकत नाही। उत्पन्नाचा विचार करत असताना प्रति किलो जर आपण बाजारभाव 20 पकडला व प्रति झाड जर आपण 50 किलो असा रेशो पकडला मित्रांनो तर 625 झाडांचा विचार करत असताना 625 झाडं व त्यासोबत 50 किलो प्रति झाड आपण बघितलं तर जवळपास आपल्याला मिळणारं किलोमधले उत्पन्न जवळपास 31,250 किलो हे उत्पन्न मिळते। परंतु बाजारभावाचा विचार प्रति किलो 20 रुपये पकडला तर मित्रांनो त्यापासून आपल्याला मिळणारी रक्कम ही 6,25,000 रुपयापर्यंत मिळते। आणि हीच ती रक्कम आहे मित्रांनो की ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यासाठी तुम्हाला चौथ्या वर्षापर्यंत थांबावं लागलं। परंतु एक विचार करा मित्रांनो, आजपर्यंत त्या जमिनीतून किती उत्पन्न निघत होतं, तुम्हाला किती मेहनत लागत होती, या सर्वांचा विचार केल्यावर तुम्ही 4 वर्ष थांबलात याबद्दल तुम्हाला कधीही मनात खंत किंवा शंका किंवा समस्या वाटणार नाही। तर बघा मित्रांनो 6,25,000 चौथ्या वर्षीपर्यंत उत्पन्न मिळालं, परंतु हे उत्पन्न जवळपास तिथपासून 15, 20, 25 तुम्ही कशी बाग टिकवतात यावर अवलंबून आहे। तिथपासून तुम्हाला 15 ते 20 वर्षापर्यंत आरामशीर दरवर्षी 4-5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळायला हरकत नाही।
आता याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन, खत, फवारणी, व्यवस्थापन या सर्वांचा विचार केला तर मित्रांनो 75,000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात खर्च वाढला तर नफा आपला थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु 75,000 6,25,000 मधून खर्च वजाही केला मित्रांनो तर 5,50,000 रुपयापर्यंत तुम्हाला नफा शिल्लक राहतो। परंतु आणखीन 50,000 जर आपण लागणारा प्रवासाचा खर्च व इतर खर्च सर्व काही पकडले तर 5 लाख रुपयापर्यंत नफा चौथ्या वर्षीपासून मिळायला काही हरकत नाही। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही नफ्याचा विचार करता 5 लाख रुपये ही एक आपल्याला सांगण्यासाठी एक रक्कम आहे, परंतु याच्यामध्ये 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख असाही नफा मिळू शकतो। नफा कमी होऊ द्या अथवा जास्त होऊ द्या, आजच्या कंडिशनला कुणाकडे काम करत असताना विचार करा मित्रांनो 5,000, 7,000, 8,000 पर्यंत आपल्याला जवळपास लोक हे 8-8, 10-10 तास वापरतात। मग आपल्या शेतीमध्ये जर आपण 8-8, 10-10 तास वेळ दिला आणि कमीत कमी पाणी उपलब्ध असलं तरी देखील सहजतेने 4-5 लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळू शकतात। मान्य आजवर विचार नाही केला मित्रांनो, पण आता विचार करायला सुरुवात करा, कारण जग बदललंय। दशा बदलायची असेल तर थोडी दिशा बदला, दृष्टी बदला, दृष्टिकोन बदला तुमचं। जर तुम्ही सर्व बदललं, जिद्द चिकाटी काटकसर केली तर तुम्ही दगडातूनही तेल काढू शकतात। मित्रांनो, पेरूसोबत जर तुम्ही कुक्कुटपालन केलं तर तुम्हाला मिळणारा नफा हा 4पट ते 5पट सुद्धा होऊ शकतो। कारण विचार करा, तेच पेरू, तेच पेरूची बाग, तेच पेरूचे झाडं, पण त्या एका एकराला जर तुम्ही फेन्सिंग केली व त्याच्यामध्ये जर कोंबडे सोडले व त्याच्यापासून अंडे उत्पादन, चिकन उत्पादन केले तर एकाच मेहनतीत, एकाच वेळी, एकाच टाईमला तुम्हाला किती पट उत्पन्न मिळू शकते। अशाच प्रकारची संकल्पना पेरू प्लस कुक्कुटपालन हे तुम्ही रायझिंग स्टार परभणी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता। कारण रायझिंग स्टार परभणीवर पण खूप जबरदस्त व्हिडिओ आहेत मित्रांनो। पेरू प्लस कुक्कुटपालन अथवा पेरूचा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये जरूर कळवा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन घंटा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा व व्हिडिओला लाईक करा। तुम्ही सर्व व्हिडिओ पाहितला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, आणि अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत धन्यवाद।